शिमपोली मेट्रो स्टेशन का नाम बदलकर आदित्य कॉलेज शिमपोली मेट्रो स्टेशन रखने पर स्थानीय का विरोध। मुंबई की बोरीवली पश्चिम लिंक रोड स्थित शिमपोली मेट्रो स्टेशन का नाम बदलकर आदित्य कॉलेज शिमपोली मेट्रो स्टेशन रखने पर स्थानीय लोगों का विरोध, जिसको लेकर शिमपोली मेट्रो स्टेशन के नीचे स्थानीय लोगों ने हंगामा किया। स्थानीय लोगों ने उपस्थित होकर आदित्य कॉलेज शिमपोली मेट्रो स्टेशन का नाम बदलने की मांग की। इस मांग में यूबीटी शिवसेना के लोगों का कहना है कि 150 साल पुराने गांव शिमपोली के नाम पर इस स्टेशन का नाम पड़ा था, जिसके नाम को बदलकर 150 साल पुराने गांव के नाम को मिटाने की कोशिश की जा रही है। हम इसका विरोध करते हैं। हमने 15 दिन का अल्टीमेटम दिया है। अगर 15 दिन का भीतर ये नाम नहीं बदला गया तो हम शिवसेना स्टाइल से जवाब देंगे। हटवण्यात आलेला आहे आणि आदित्य कॉलेजमध्ये नाव ठेवण्यात आलं, नामकरण करण्यात आलेलं आहे। त्याचा तुमचा विरोध का? आज हे आपलं शिमपोली जे गाव आहे हे 150 वर्ष जुनं हे गाव आहे आणि त्याचं ग्रामस्थ म्हणणं आहे, पण ह्या स्टेशनचं नाव जे बदली करण्यात आलेलं आहे आदित्य कॉलेज त्या नावाने। आदित्य कॉलेज हे इकडनं 1.5 किलोमीटर लांब कॉलेज आहे आणि आज ग्रामस्थ जे आहेत इकडचे त्यांचं असं वाटतं कुठे ना कुठे त्यांचा संपवण्याचा कार्यक्रम इथे चालू आहे। आम्ही सर्व इकडचे जे नागरिक आहोत, जे स्थानिक रहिवासी आहोत, जेवढे वर्षानुवर्षांनी पिढ्यांनी इथे जन्म घेतलेला आहे, आमचं फक्त एवढीच मागणी आहे की हे जे नाव आहे, जे नाव बदली करण्यात गेलेलं आहे आदित्य कॉलेज शिमपोली, ते हटवून शिमपोली हे नाव प्राथम द्या, त्याच्या पुढे तुम्ही आदित्य कॉलेज द्या आणि एवढीच आमची मागणी आहे। आमच्या बरोबर आता ग्रामस्थ मंडळाचे पण आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही बोलून घ्या। तर शिमपोलीकरांना विश्वासात घेऊन हा नाव ठेवण्यात आलेला आहे का? याची तुम्हाला कोणालाच याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती। काल 1 तारखेपासून रातोरात हे सगळे बोर्ड लागले आणि आम्हाला कधी आलं तर काल जेव्हा ट्रेन मध्ये येताना अनाउन्समेंट व्हायला लागल्या की नेक्स्ट स्टेशन, अगला स्टेशन आदित्य कॉलेज शिमपोली। तर हा कुठे ना कुठेतरी एका कॉलेजला मोठं करण्यासाठी हे सगळं डाव आहे का, हा आमचा प्रश्न आहे। ज्या कॉलेज इकडनं 1.5 किलोमीटर लांब कॉलेज आहे, जे कॉलेज इथे वास्तव्यात मागच्या 5-7 वर्ष 10 वर्ष आधी आले, पण हे ग्रामस्थ गेल्या 150-200 वर्ष इथे राहत आहेत, त्यांना कुठेतरी संपवण्याचा डाव हा चालू आहे आणि त्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिमपोली ग्रामस्थ मंडळ आणि सर्व चिकोडीचे रहिवासी याचा निषेध आणि तीव्र निषेध करत आहोत। आज सकाळी MMRDA ला आम्ही आमच्यातर्फे एक निवेदन दिलेलं आहे। त्यांना सांगितलं आहे की ह्याच्यात तुम्ही कारवाई करावी आणि योग्य तो न्याय हे ग्रामस्थ जे आहे तिकडे त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे। जर या नाव हटवला गेला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असते? आम्ही MMRDA ला सांगितलेलं आहे की तुम्हाला 15 ते 20 दिवस आम्ही मुदत देतो, एकूण मुदत देतो। जर तोपर्यंत नाही झालं तर ग्रामस्थ मंडळ व इकडचे स्थानिक रहिवासी आम्ही इथे आंदोलन करणार।